सध्या आपण आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यासमोर. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांचा प्रवेश आहे. आपण पाहू हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहे. या ठिकाणी दादांचा प्रवेश झाला आहे, आपण पाहू शकता. आज या ठिकाणी जय महाराज. काय सांगाल आपण? जिल्हा प्रमुख सातारचे रणजित भोसले साहेब, काय असा आनंद वाटतोय? दोन वन्य विभागाचे दोन सुपुत्र वाघ एका ठिकाणी आहेत. फार मोठा आनंदाचा क्षण आहे. दादांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि उद्धव साहेबांनाही चपराक आहे. आता खरी शिवसेना कोणाला ते काढण्यासारखा विषय आहे. तर निश्चित होते हे रणजित भोसले या ठिकाणी काही वाकीगावचे सरपंच आहेत. सुकट्टर शिवसेनेकडे काय सांगाल? आपल्या भावना काय सांगाल? साहेब, आज कोयना आणि सोलापूरचा संगम झाला. दोन्ही आमच्या महाबळेश्वर जावळी तालुक्यातले ते दोघी यात एकत्र येत आहेत, याचा खूप आनंद आहे. आणि याचा परिणाम आपल्या जावळी, महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यामध्ये होईल आणि शिवसेना वाढीसाठी दादांचं सहकार्य शिवसेनेकडनं लाभेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यांच्या माध्यमातून साहेब तर आहेतच आहेत, दादा सुद्धा त्यांना मिळाल्यामुळे भागाच्या विकासाला गती येईल. आणि थोडंसं नवीन महाबळेश्वर निर्माण होते, त्याच्यामध्ये भागाचा विकास होईल आणि दादांच्या माध्यमातून शिवसैनिकांना एक आधार मिळेल. जोमाने काम करेल. आपल्या भावना पुढे बघा. दादा आणि साहेब यांचा आज तसं पाहिलं तर या कोयना विभागासाठी, कृषी, कांदाटी सगळ्या विभागांसाठी हा दुर्मिळ असा योग आलेला आहे. आणि भविष्यामध्ये दादा आणि साहेबांच्या माध्यमातून या भागातील तरुण असतील, बाकीचा विकास असेल, या सगळ्यांना समृद्ध करण्याची ताकद या दोघांच्या मध्ये आहे. आणि भविष्यामध्ये 100% कोयना सोळशी भाग हा शिक्षणामुळे झालेला असेल असं मला वाटतं. तर निश्चित आपण या ठिकाणी थोड्याच वेळात एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आदरणीय दगडूदादांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होणार आहे. या ठिकाणी हजारोची संख्येने या ठिकाणी आपण दादांना साथ देण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक जमलेले आहेत. अजूनही काही गावावरून आलेले काही ग्रामस्थ आहेत. काय वाटतंय तुम्हाला? सदा काय सांगाल? आम्हाला आनंद वाटतोय. या गावचे सुपुत्र आहेत, त्यांच्या गावचे शिवाजी सरपंच, काय वाटतं? आम्हाला आनंद वाटतोय. दोन्ही वाघ एकत्र आले, आल्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. भागाचा होणार विकास 100% 100% विकास होणार.